अरे नमस्कार हो मंडळी, तर कशा आहात तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाइन या यूट्यूब चॅनल तुमचं सरचं स्वागत आहे, वेलकम आहे. आज हा व्हिडिओ बहुत ही ज़्यादा खतरनाक आणि भल्ला मस्त होणार आहे मित्रांनो. आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जी वॅकन्सी आलेली थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलेला आहे मित्रांनो, त्या वॅकन्सीबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ तुमच्याकरता आपल्या यूट्यूबवर चॅनलवर घेऊन आलेला आहोत मित्रांनो. भरपूर जणांचे कमेंट्स म्हणा, व्हॉट्सअपवरती स्टेटस म्हणा, की भरपूर जणांचे मला DM येत आहे की भाऊ जे CRPFची वॅकन्सी आली आहे त्याच्याकरता जे फिजिकल क्रायटेरिया आहे त्याच्यावर एक सेपरेटली तू व्हिडिओ बनवता येत्या काही वेळेतच आपण त्याच्यावरती एक सेपरेटली व्हिडिओ घेऊन येणार आहोत, ज्यामध्ये मित्रांनो ग्राउंड किती मार्गाचं होणार आहे, त्याच्यावर ग्राउंडचे लोकेशन काय होणार आहे मित्रांनो, हाईट किती आहे, चेस्ट किती आहे, संपूर्ण बायोडाटा मुलीसारखा त्याच्यामध्ये आपण ज्या मित्रांनो पाहणार आहोत. तर चला भाऊ जास्त वेळ न करता ही पंजाब नॅशनल बँक अंतर्गत जी वॅकन्सी आहे हिला आपण सविस्तररित्या सुरुवात करून घेऊ मित्रांनो. तुम्ही पाहता तुमचं आवडीचं चॅनल ज्याचं नाव फार विचार करून ठेवलं रे बाबा, डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन हे यूट्यूब चॅनल. कसं वाटलं सांगा बरं मित्रांनो. पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत जी आहे ही वॅकन्सी आलेली आहे, यामध्ये जवळपास 27 जे आहे मित्रांनो पद रिक्त ठेवण्यात आले आहे. संपूर्ण भारतभरात ही नोकरी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये मित्रांनो पदाची जर हे केलं मित्रांनो सुरक्षा रक्षक म्हणून किंवा सुरक्षा व्यवस्थापक म्हणून जे आहे मित्रांनो यामध्ये पदाचे नाव ठेवण्यात आलेले आहे. संपूर्ण भारतभरात जे आहे मित्रांनो तुमचं नोकरीचे ठिकाण राहणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता जर विचार केला तर तुम्हाला ग्रॅज्युएशन आणि सोबतच 5 वर्षाचा अनुभव सुद्धा मागितलेला आहे. वयोमर्यादा विचार केला भावांनो तो 23 वर्ष ते 35 वर्ष यामध्ये वयोमर्यादा आहे. ऑनलाईन पद्धतीने भाऊ तुम्हाला अर्ज करावा लागते आणि 5 मे 2026 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे. ओके, तर मित्रांनो अशी ही पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत वॅकन्सी आलेली आहे. यामध्ये सुरक्षा व्यवस्थापक म्हणून जे आहे मित्रांनो पद रिक्त आहे. 27 जागा आहे. संपूर्ण भारतभरात शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएशन, 23 ते 35 वर्ष यामध्ये वयोमर्यादा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागते आणि 5 तारीख महिन्यातली 5व्या महिन्यातली ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ओके, त्या व्यतिरिक्त मित्रांनो ही ऑफिशियल जी आहे मित्रांनो PDF आहे. यामध्ये संपूर्ण गळाट आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं क्वालिफिकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो. यामध्ये ऑल एज्युकेशन क्वालिफिकेशन शुलो बिलो म्हणजे यामध्ये मित्रांनो लिहिलेलं आहे ते जो मी तुम्हाला सांगितलं. सोबत मित्रांनो यामध्ये थोडं तर मित्रांनो MMGS 2 असं काही आहे. या काय या गाळाला पाहून घेता तुम्ही. यामध्ये मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस आहे. पहिले तुमची एक्झाम आहे, मग स्क्रीनिंग आहे, मग पर्सनल इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्यानंतर फायनल लिस्ट आहे. आणि जनरल इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, प्रोफेशनल नॉलेज यावरती जे आहे मित्रांनो तुमची टेस्ट राहणार आहे. या सर्व इथे तुम्ही बघू शकता. एक्झाममध्ये डब्बा करून दाखवतो, काही घाबरू नका. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या इथे याच्यावरती तुमचा एक्झाम राहणार आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर स्क्रीनिंग का असते याच्याबद्दल मला तरी सध्या काही माहिती नाही आहे. जर तुम्ही म्हणसाल तर याच्यावर आपण सेपरेटली व्हिडिओ घेऊन येऊ, काही टेन्शन नाही घ्यायचं बघू. त्याच्यानंतर मित्रांनो एक्झामिनेशन सेंटरचा विचार केला तर हे एक्झामिनेशन सेंटर आपण महाराष्ट्राला रहिवासी आहे. तो महाराष्ट्रामध्ये मित्रांनो मुंबई आहे, ठाणे आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धुळे, अमरावती या ठिकाणी जे आहे मित्रांनो आपल्याला एक्झाम राहणार आहे आपली. ओके, त्याच्या व्यतिरिक्त आता काय सांगू तुम्हाला अर्ज हाऊ टू अप्लाय ही ऑफिशियल वेबसाईट आहे. इथं क्लिक केलं तुम्ही याची ह्या PDFची लिंक तुम्हाला देऊन देईन. यामध्ये संपूर्ण गोष्टी तुम्ही घेऊन घ्यायचा. ओके, त्या व्यतिरिक्त मित्रांनो सर्वात महत्त्वाचं असते कास्टनुरूप वॅकन्सी किती आहे, म्हणजे तोच महत्त्वाचा मुद्दा आहे ना भावा, तर तोच आपण मिस केला. तर यामध्ये मी सिक्युरिटी मॅनेजर म्हणून जे मित्रांनो पद आहे यामध्ये SC OBC ST EWS ओपन या कास्टकरिता किती वॅकन्सी आहे तुम्ही बघू शकता. SC करिता संपूर्ण भारतात फक्त 4 आहे, ST करिता 2 आहे, OBC करिता 7 आहे, EWS करिता 2 आहे आणि अदर म्हणजे ओपन करिता 12 आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो 15 एप्रिलपासून तर 5 मे पर्यंत हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत जी आहे वॅकन्सी आलेली आहे. तुम्हाला मित्रांनो बेसिक माहिती दिलीच आहे मी. त्या व्यतिरिक्त वयोमर्यादा विचार केला तर 23 ते 25 वर्ष वयोमर्यादा आहे. 5 वर्षाची सूट जे असते ते आपल्याला लागूच आहे, पण 3 वर्षाची सूट. ओके, त्या व्यतिरिक्त मित्रांनो हे बघा क्वालिफिकेशन म्हटलं होतं ना मी, 5 वर्षाचे अनुभव मागितलेला आहे इथं आणि सोबतच तुमचं ग्रॅज्युएशन मागितलं आहे. कशातही असलं तर चालते, डझंट मॅटर तुम्ही BSc वाले आहे, BA वाले आहे का BCA वाले आहे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्ट DM करा, कमेंट करा, काही टेन्शन घेऊ नका. घरच्यासारखं काम आहे आपलं. जय हिंद जय भारतवाली. आणि यामध्ये मित्रांनो ही जी वॅकन्सी आलेली आहे यामध्ये पद कोणतं आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, अर्ज करायची लिंक
एक्झाम काय आहे, कास्ट कोणत्या कास्टमध्ये किती वॅकन्सी आली आहे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला यामध्ये थोडक्यात सांगितलेली आहे. ओके, तर अशी मित्रांनो ही पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत वॅकन्सी आली आहे. यामध्ये तुमचं काही समस्या असेल तर तुम्ही डायरेक्ट कमेंट करू शकता. आणि लवकरच मित्रांनो जे CRPFचं आहे मित्रांनो फिजिकलसाठी स्पेशल आपण सेपरेटली जो आहे मित्रांनो व्हिडिओ घेऊन येणार आहोत, ज्यामधले सेपरेटली आपण मित्रांनो फिजिकल लेडीजचं, जेंट्सचं, हाईट, चेस्ट, उडी मुडी जे काही असेल ते संपूर्ण बायोडाटा जो आहे मित्रांनो तुमच्याकडे आपण घेऊन येणार आहोत. ओके, तर चला भाऊ या व्हिडिओ थांबून घेऊ. जास्त गंजीर गायला नदीला पूर्ण करण्यात काही मजा नाही भाऊ, कामाचं बोललं, विषय संपला. धन्यवाद.